राम राम. म्या तुमच्याबाई मानकापुरे या गावची सरपंच. इयारवाडे म्हणतात. बघा, हे आमच्या गावचे गावकरी आमच्या हॉस्पिटलमध्ये डेकोरेशन कॉम्पिटिशनला इको फ्रेंडली ही थीम होती. तर ईआर डिपार्टमेंट ही हॉस्पिटलची फास्ट पेस डिपार्टमेंट असते. म्हणून आम्ही ठरवलं की एक दिवसापुरतं तरी एक स्लो लाईफचा आनंद घेऊ. म्हणून आम्ही इयारवाडी या गावाची थीम केली आहे. प्रेझेंटिंग इयारवाडी. या अगं प्रतीक्षाबाई, लक्ष दे ना, कोण आले बघ. अव्वा, समधी पाहुणे आले तुय. राम 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 राम. समध्यासनी राम राम. माझं नाव हाय प्रतीक्षाबाई. आणि या तुम्हासनी आमचं समद गाव धावते. या तुम्ही आता जिथनं आलात का नाही वाट काढत काढत, ती आमच्या समध्यांची शेत. तिथं आमचे समधे गावकरी बांधव बघा शेती करत्यात, दिवस रात्र राबत्यात. या आणि ह्यो हाय आमचा माळावरचा काढलेला ताजा ताजा भाजीपाला. तुम्हासनी देऊ का? लागत असेल तर बिंदास घेऊन जावा. ह्योच आम्ही समध्यास निघतोय बघा. आणि या तुम्हासनी आमचा संसार धावते. ह्यो सगळा आमच्या राजा राणीचा संसार. हे बघा, मोठं नाही लय, छोटच आहे, पण हे समद मायेनं प्रेमानं उभारलंय बघा. आणि हे दोघं वय, अहो आता तुम्ही समधी पाहुणी माणसं येणार आणि मग पाहुणी बोलवायला नको व्हय. मग माझी देर आणि धाकली जाऊ बोलवली बघा. आवडती का तुझं? थांबा जरा, काय भूक लागली करणार मला. नाही करायलाय ना. तसा माझा दीर लईच माझ्या भावावानी बघा. आणि आमचं धाकलं थोरलं असं काय पण नाही बघा. समधी प्रेमाने राहतात बघा. या पुढं तू घे गावून पटकन. हे बघा, इथं समधी जेवायला बसले. तुम्ही सांगा, तुम्ही म्हणत असला तर तुमचं बी ताट गरम गरम वाढते बघा. या बसा पाहुण्या, पटकन. जेवायला या. शेचा भाकरी खावा गावाकडचा जरा. आणि तुम्हासनी ठाव हाय, हे बघा, ही समधी जुन्या काळापासूनच असलेलं साहित्य बघा. इथं सगळं किसणी, ताक काढायचं मशीन, आणि इथं खोबरं खवायचं समद माझं साहित्य माझ्या सासूने आणून ठेवलंय. आणि माहित आहे, सासू मला म्हणली का समद जपून ठेवायचं, नाहीतर मी पुण्यांदा येऊन बघन तू ठेवलंस का नाही म्हणून. अहो सावकाशी या, काय करत नाही मोठा आहे आमचा माणसाळले. या चावत नाही, चावत सावत नाही, नाही, या, घाबरू नका. आणि हे आमचं इयारचं माळरान आणि त्यावरचं समद हिरवगार रान. आणि चला तुम्हासनी कोणाच तरी भेट करून देते. हे बघा, आता अव मालक नाही माझं. अहो आम्ही याला लाडानं हायबतराव म्हणतो. तसं भ्या नाही गावात कशाचं, पण अहो शेत रानं असते ती, लक्ष ठेवायला, राखण करायला कोणतरी ठेवायला लागतंय, म्हणून नुसतं ठेवलंय पाखरासनी भ्या दाखवायला. आणि माहित आहे, इथं आमचं कार्यालय आहे. इथं आमच्या बाई बसत्यात, सरपंच बाई रुचाबाई मानकापुरे आणि उपसरपंच प्रतीक्षाबाई मुळे. म्हणजे मी तसले गर्व नाही मला, पण दिलंय त्यांनी मला पद. आता काय आता. आणि ही का नाही आमची समध्या गावकऱ्यांची यादी. इथं समध्या कार्यकर्ते अगदी धडाडीचे आहेत बघा. या आता आपण इकडे जाऊया. तिकडे लांब सडक पार बघा, बारीक बारीक दिसते ती. वारकरी चालले समजे पंढरीसनी. आणि शेवटी आपण काय आणि कोण काय, समध्यासनी जायचं त्यांच्याकडेच हाय, म्हणून चालले. रामकृष्ण हरी. आता केळीचे खुंट नको व्हय. आता घरात गावात कुठलं मंगल कार्य म्हणलं तर केळीचे खुंट नको व्हय. आणि आता ही यारची सजावटीची स्पर्धा आणि तुम्ही समजे येणार, मग हे आमच्या गावकऱ्यांसाठी मंगल कार्यच झालं ना. म्हणून एवढा सगळा बेत आखलाय बघा. एवढं सगळं सुंदर सगळं सुंदर मांडणी तुमच्यासाठीच केली आहे बघा. आणि पाहुणं एक सांगते, तुम्ही समजे तुमचा मूल्यवान वेळ काढून आमच्या समध्यांसाठी इथं आलात, म्हणून तुमच्या सगळ्यांचं लय मनापासून आभार बघा. आमच्या समध्यांचं गावकरी लय खुश झाले तुम्हाला बघून. असंच तुमचा वेळ काढून राहून येत जावं गावासनी. आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. धन्यवाद.